नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एक सुंदर अशी बेबी कॅप शिवणार आहोत. तर या कापडापासून आपण ही बेबी कॅप शिवणार आहोत. तर आधी मी तुम्हाला दाखवते की मापं कशी घ्यायची आहेत. तर मापं घेण्यासाठी ही जी मी कानटोपी घेतलेली आहे, ही आपण कशी घालतो कानांना, तशी त्या पद्धतीची टोपी आपल्याला शिवायची आहे. त्यामुळे ही जर कानांच्या बाजूचा हा राऊंड खालचा आहे, हा पूर्ण राऊंड जितका येईल तितका आपल्याला खालच्या साईडचं माप घ्यायचं आहे. हे पहा, हे 21 आलेलं आहे, 21 इंच. ही मोठ्या माणसाची टोपी आहे. आणि आता उंची कशी घ्यायची, तर उंची अशी घ्यायची की ही उंची आहे ही डबल करून घ्यायची. हे पहा, तर ही 17 आलेली आहे. तर असं आपल्याला बाळाच्या टोपीचं माप घ्यायचं आहे, किंवा बाळाच्या डोक्याचं तसं घेतला तरी चालेल. शक्यतो बाळाच्या डोक्याचंच घ्या. आणि आता ह्या कापडावर तर माप जसं मी लहान बाळाची शिवणार आहे, त्यामुळे जे 21 इंच आले ते मी घालणार नाही आहे. तर मी साधारण 15 इंचाची लहान बाळासाठी शिवणार आहे. तर ही मी रुंदी घेतलेली आहे, राऊंड ती 15 इंच घेतलेली आहे, आणि उंची घेतलेली आहे 17 आली, पण मी इथं 12 घेणार आहे. प्लस 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे 11 घेणार आहे मी, आणि प्लस 1 इंच ॲड करून 12. फक्त उंचीमध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. हे पहा, आणि अशा प्रकारे आपल्याला उंचीपर्यंत खालच्या बाजूने असा राऊंड करून डबल फोल्ड करायचं पहिल्यांदा, आणि उंचीमध्ये असा राऊंड कट करून घ्यायचा आहे. हे पहा, तर आता आपल्याला डबल करून असं कट केल्यानंतर अशा प्रकारचा आकार आपला तयार झालेला असेल. अशा प्रकारचे आपल्या आकाराचे कापड बनलेलं असेल. आता काय करायचं आहे, खालच्या बाजूने 1 इंच एक्स्ट्रा वाढवलं होतं, ते 1 इंचाची पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे, आणि या 1 इंचाच्या पट्टीची शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, खूप सुंदर अशी टोपी तयार होणार आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघून खूप काही शिकायला मिळेल. अशा प्रकारे शिवून झाल्यानंतर आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे. सुईमध्ये धागा 4 पदरी चोळून घ्यायचा आहे. जितका जाड होईल तितका चांगला आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या सुई धाग्याच्या सहाय्याने बारीक चुन्या घालून घ्यायच्या आहेत. तुम्ही म्हणत असाल की हे मशीनवर पण करता येतं, पण मशीनवर करता येतं, पण तरीही त्याच्यासाठी सुई धाग्याचा वापर पुन्हा करावाच लागतो. त्यामुळे आपण सुरुवातीपासून एक साईडचेच चुन्या सुई धाग्याच्या सहाय्यानेच घालून घेऊयात. हे खूप इझी जाईल. तर अशा प्रकारे पूर्ण राऊंडला आपल्याला अगदी एकसारख्या चुन्या मारून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की द्या, आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. हे पहा, अशा प्रकारे इथं सेंटरपर्यंत आपल्याला दोन्ही धागे घ्यायचे आहेत, आणि सर्व चुन्या एकत्र जोडून घेऊन इथं गाठ मारून घ्यायची आहे. हे पहा, तर अशा प्रकारची आपली कॅप तयार झालेली असेल. खूप लगेच आणि खूप सुंदर अशी ही कॅप तयार होते, आणि दिसायला पण खूप सुंदर आहे. त्यानंतर आपल्याला हे पहा, अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला ते कॅपला एक सुंदर लूक येण्यासाठी एक बो तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एक छोटीशी पट्टी कट करून घेते. हे पहा, ही साधारण 4 इंच रुंदीची पट्टी आहे. तुम्हाला माप घेऊन दाखवते. हे पहा, ही 4 इंच रुंदीची पट्टी आहे, आणि 9.5 इंच लांबी घेतलेली आहे मी. तर ही पट्टी काय करायची आहे आपल्याला आता 4 आणि 9.5. तर ही पट्टी आता आपल्याला उलटी करून घ्यायची आहे, आणि 2 इंच त्या पट्टीचं सेंटर काढून हे पहा, अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे सेंटर काढून, आणि दोन्ही बाजूने शिलाई मारून पॅक करून घ्यायचं आहे. याच्यामुळे जो आपण बो करणार आहे बटरफ्लाय टाईपचा, त्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं. हे पहा, आणि असं ह्या मधल्या भागातून आपल्याला तो उलटवून घ्यायचा आहे. असं उलटवून झाल्यानंतर अशा प्रकारे चुन्या घालून घ्यायच्या आहेत. त्या देखील आपण सुई धाग्याने घालून घेऊया. तुम्हाला शक्य असेल तर मशीनवर पण घालून घेऊ शकता. पण सुई धाग्याने घालत असताना आपण व्यवस्थित फिनिशिंग करू शकतो, त्यामुळे मी सुई धाग्याने घालत आहे. अशा प्रकारे आपला हा बो तयार करून बाळाची जे कॅपचं सेंटर आहे
ते कॅपच्या सेंटरला असा लावून घ्यायचा आहे. आणि त्याला आणखी थोडं सुंदर बनवण्यासाठी त्याच्या मधोमध मी एक सुंदर असं गोल्डन बटन लावून घेणार आहे. हे पहा, हे सुंदर असं गोल्डन बटन तुम्ही डायमंड बटन पण लावू शकता. लावून घेणार आहे, याच्यामुळे त्या टोपीला खूप सुंदर असं लुक येईल. तर तुम्हाला ही टोपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा मी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. त्यातून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अशा व्हिडिओमध्ये. बाय. धन्यवाद.